त्यांची भक्ती करतो. पण आपल्याला माहिती काय ते म्हणतात ना सबका मालिक एक आहे. पण तो परमात्मा कोण आहे, तो मालिक कोण आहे आपल्याला आजपर्यंत कोणीच सांगितलं नाही आणि आपले ग्रंथ कोणीच उघडून सुद्धा नाही दाखवले. तेच संत रामपालजी महाराज जी करतायत. ठीक आहे. तर मग सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण अशा प्रकारे भक्ती करतो. आपल्याला अशा प्रकारे भक्ती करायची. हा आणि हे गीतांमध्ये पण दिलेले आहे आपल्या. तसंच इथे तत्वदर्शी संत. तत्वदर्शी संत त्यालाच म्हणतात जो खरी भक्ती आपल्याला हे करतो, खरी भक्तीपासून परिचय करून देतो आणि आपल्याला मोक्ष देतो. त्यालाच म्हणजे तत्वदर्शी संत म्हणतात. तसंच आपल्याला संत रामपालजी महाराज जे आपल्याला जे पण आपले सद्ग्रंथ आहेत तेच आपल्याला उघडून प्रमाण सहित दाखवत आहेत. म्हणून त्यांना म्हटलं गेलं आहे तत्वदर्शी संत. जसं की जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज असं. जसं की आपण मागे बघितलं की नानक गुरुदेवजींना पण कबीर परमात्मा भेटले. मग त्याचाच उल्लेख केला आहे इथे. आणि मग नंतर त्यांना भेटल्यानंतर त्यांनी इथे लिहिलेलं आहे की त्यांना परमात्मा ते परमात्मा कसे दिसतात, कशा रूपात आले. जसं की इथे लिहिलंय अधुला निज जाती परदेशी किनू आवे तिनू जावे. हे लिहिलेलं आहे. म्हणजे इथं असा उल्लेख केलाय की परमात्मा अशा अशा प्रकारे दिसत होते. त्यांनी सगळं सांगितलं म्हणजे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे गुरु ग्रंथ साहेब मध्ये. तसंच इथे तर इथे आपल्याला माहिती फक्त स्वर्ग नरक एवढं इतक्यातच माहिती होती आपल्याला. तसं आपण कधी जाण्याचा प्रयत्न नाही केला की त्याच्यावरती पण काही आहे का. म्हणजे असं म्हणजे अमर लोक जसं की मी तुम्हाला सांगितलं सतलोक. तसंच 21 ब्रह्मांड त्यांनी दीदीने पण सांगितलं की 21 ब्रह्मांड काल भगवानकडे. तसं ही माहिती ना अजून डिटेलमध्ये सृष्टी रचना 6 दिवसात परमात्म्याने केली होती. हे पण आपल्याला आजपर्यंत कोणी सांगितलं नाही. बरं ब्रह्मा विष्णू महेश यांचे आई वडील कोण हे पण नाही सांगितलं आपल्याला कोणी. हे मुद्दे कोणी उचललेच नाही. तेच संत रामपालजी महाराज शास्त्र उघडून उघडून आपल्याला सांगतायत. तसं आपलं ज्ञानगंगा बुक आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेले आहे हे सगळं मी तुम्हाला पुढे दाखवेल ते. तसंच इथे जसं की इथे आपल्याला दाखवलेलं आहे परमेश्वरचं राजदूत भवन. तसंच इथं ब्रह्मा लोक दाखवले, विष्णू लोक दाखवले, शिवलोक दाखवले. हे फक्त त्यांची भक्ती करण्यापुरतं आपण त्यांच्या लोकात राहतो आणि नंतर आपल्याला नरकातच जावं लागतं. हा ते त्यांची भक्ती घेऊन घेतात आपल्याकडून आणि मग आपल्याला हे करतात. तसंच याची माहिती दिलेली आहे हे एक सत्य आहे. तसंच इथे हे आहे असंख्य ब्रह्मांडाचं लघुचित्र. तो लोक जो अमर लोक तो करोडो सूर्यापेक्षा पण प्रकाश जास्त असतं त्याच्यामध्ये. तसंच इथे आहे की हे संत रामपालजी महाराजांच्या द्वारे आहे अन्नपूर्णा मोहीम त्यांनी चालू केलेली आहे. जसं की संत रामपालजी महाराज म्हणतात की रोटी कपडा और शिक्षण हर गरीब को देगा कबीर भगवान. त्याचा म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की त्यांची कंडिशन नाहीये फॅमिली कंडिशन की ते त्यांच्या 2 वक्तची रोटी त्यांच्या नशिबात नाहीये. त्यांच्यासाठी संत रामपालजी महाराज त्यांना सगळे सुविधा हे करून देतात पुरवतात. जसं की खाण्यापासून पिण्यापासून सगळ्या गोष्टी. इथं फक्त एवढंच आहे आपण अजून पुढे आहे. जसं की त्यांचं मकसद असं आहे की कलियुग मध्ये सतयुग आणायचंय त्यांना असं त्यांचं आहे. मग तसंच त्यांना जसं की मी तुम्हाला सांगितलं कपडे पण पुरवतात असं सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करतात संत रामपालजी महाराज. तसंच इथे जे गरजे आजकाल पॉलिटिक्स सगळ्या गोष्टींमध्ये असतं जसं की कोणी कोणाचं नसतं. आजकालच्या हे कलियुग आहेत ना. मग तसंच इथं जे गरीब आहेत त्यांच्यासाठी कोणीच नाही. पण त्यांच्यासाठी संत रामपालजी महाराजांनी घेतलाय हा दाव. मग नंतर जे औषधी आहेत त्यांच्यासाठी जी गरजमंद आहे त्यांना खूपच गरज आहे. खूपच आजारी आहे त्यांनी कंडिशनच नाहीये त्यांची पैशामुळे ते हारलेले माणसं आहेत असं. मग त्यांच्यासाठी संत रामपालजी महाराजांनी त्यांना औषधही पुरवून दिलेली आहेत. तसंच इथे त्यांची मुलं जी गरीब आहेत पैशांची जी कंडिशन बिलकुलच नाहीये शिकण्याची शिक्षण घेण्याची. म्हणून त्यांच्यासाठी संत रामपालजी महाराजांनी पुस्तक बॅग या म्हणजे शाळेची फीस सुद्धा त्यांची संत रामपालजी महाराजांनी त्यांच्यासाठी हे केलेले.
तसंच इथे संत रामपालजी महाराजांनी त्यांना घरही बनवून दिलेलं आहे. ज्यांची कंडिशन ते झोपडीत राहतात, त्यांची कंडिशन बिलकुलच नाहीये की ते घर बांधू शकतात. त्यांच्यासाठी संत रामपालजी महाराजांनी घरही बांधून दिलेले आहे. हो. तुम्ही सण बघतात? मग तसंच जसं की मी सांगितलं होतं आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे, आपल्याला सद्भक्ती आपल्या मनुष्य जन्म घेण्याचा उद्देश असा आहे की सद्भक्ती करून मोक्ष प्राप्त करायचा आहे आणि तिथे जायचं जिथे जन्म नाही आणि मृत्यू नाही होत, जसं की सतलोक. जसं की आपण आता या कलियुगात राहतोय, हे 84 लाख योनी आपल्याला भोगावी लागतीये. त्याच्यापासून सुटकारा कसा भेटायचा हे याचा मार्ग आपला आहे. जसं की आपण इथं बघू शकतो, जसं की हाती वगैरे हे सगळे उपवास वगैरे करतो आपण. त्याच्याने काही भुकेले पोटी राहून काही होणार आहेत का हो? हा, ते पण दिलेलं आहे आपल्या एका ग्रंथामध्ये. मग तसं ते प्रमाण दिलेले. मग तसं आपण हे 84 लाख योनी भोगतो ना, तर यांच्यापासून मग मग तसंच आपल्याला हे म्हणजे खरा मार्ग आपल्याला हे करायचंय. आता हे आपण आजकालचा समाज एज्युकेटेड आहे, शिकलेला आहे आणि त्यांना खरं काय आणि खोटं काय याची जाणीव आहे. यांना म्हणजे कळतं काय खरं आहे आणि काय खोटं आहे. तसंच इथे आपण बघू शकतो, जसं की म्हणतात की संत रामपालजी महाराजजी